आपण अगदी 2-3 दिवस आधी कुठेतरी म्हणाला होता की गेली 30 वर्ष जे BMC मध्ये बसले आहेत ते दरोडेखोर आहेत. एक स्वीपिंग स्टेटमेंट झालं. अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या BMC मध्ये झाल्या, ज्या व्हायला नको होत्या आणि ज्या व्हायला हव्या होत्या, अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत पण ज्या झाल्या नाहीत? नाही, अशा 5 सांगता येणार नाहीत, कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या झाल्या नाही, आणि जे नाही व्हायला पाहिजे होतं ते झालं. अशाही अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या गप्पा करणाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठी शाळांची पटसंख्या ही 70% पेक्षा जास्त खाली झाली. त्यामुळे मराठी माणसाचा कैवार ज्यांनी घेतलाय ते जेव्हा राज्य करत होते मुंबई महानगरपालिकेवर, तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या मराठी शाळांची पटसंख्याच कमी झाली ना. आणि त्यामुळे मराठी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील, महानगरपालिकेची इस्पितळं असतील, ओपन स्पेसेस असतील, अशा अनेक विषयांवरती तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की मुंबई शहर रोज 10,000 मेट्रिक टन कचरा जनरेट करतो. आज ते 7,500 मेट्रिक टन वरती आलाय, कारण अनेक सोसायटी आणि बल्क जनरेटर्स आपला कचरा स्वतःच आपल्या प्रिव्हायसेस मध्ये ट्रीट करतात. परंतु अद्याप अजूनपर्यंत मुंबई शहरामध्ये वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट नाही आला. युरोपमध्ये अशी शहरं आहेत जी कचरा इम्पोर्ट करतात, कारण त्यांच्याकडे तितका कचरा निर्माण होत नाही. ते कचरा इम्पोर्ट करतात, त्याच्यातनं वीज निर्माण करतात. आणि आपण रोज 10,000 मेट्रिक टन कचरा जनरेट करतो आणि आपल्याला हेच कळत नाही की या कचऱ्याचं करायचं काय. त्यामुळे दिस इज लॅक ऑफ विजन. दुसरं, मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या आहे. त्यामुळे या पार्किंगच्या समस्येवर ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये वाढ होत होती त्यावेळेला विचार करायला पाहिजे होता की मुंबईमध्ये वाहनतळ जी आहे ती वाढवली गेली पाहिजे. 2018 मध्ये देवेंद्रजींनी मुंबई शहराचा DCR तयार करत असताना एक्झिस्टिंग ग्राउंड आणि गार्डनच्या खाली पार्किंग स्पेसेस क्रिएट करण्याचा प्रावधान हा DCR मध्ये टाकला. पण तो कधी टाकला? 2018 उजाडला ना त्याला. पण तुम्ही काय करत होता मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून? मुंबईच्या पार्किंगची फेरीवाल्यांची समस्या आहे. आज फेरीवाल्यांच्या समस्येवरती हॉकिंग झोन्स तयार केले गेले पाहिजे. एलिजिबल हॉकरला हॉकिंग झोन्स मध्ये शिफ्ट केलं गेलं पाहिजे. बाकीचे सर्व पदपात आणि बाकीचे सर्व एरियाचे नॉन हॉकिंग झोन्स केले गेले पाहिजे. काय निर्णय केला? काहीच निर्णय नाही केला. आणि त्यामुळे रोड्स डिफाइन द कॅरेक्टर ऑफ एनी सिटी. तुम्ही एका शहरामध्ये जेव्हा ट्रेननी किंवा विमानाने जेव्हा येता आणि गाडीमध्ये बसता, टॅक्सीत बसता, रिक्षात बसता आणि तुम्हाला जिथे जायचं तिथे जाता, तेव्हा त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या शहराबद्दलची एक प्रतिमा तयार करत असता. आणि मुंबई शहरात ते रस्त्यात खड्ड्यात रस्ते. त्यामुळे 21,000 कोटी हे 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे इन्फेमस आहेत. आणि चर्चा आहे मुंबई शहराच्या रस्त्याची. ते आता गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण बदलण्याचं काम केलं. सीसीचे रस्ते होत आहेत, विथ युटिलिटी कॉरिडॉर होत आहेत. आता हा विचार कोण करणार की मुंबई शहराचे रस्ते चांगले नाही? ते का चांगले नाही? कारण 6 युटिलिटी एजन्सीज त्या रस्त्यांवरती वेगवेगळ्या वेळेला खोदत असते. गॅसवाला खोदतो, इलेक्ट्रिसिटीवाला खोदतो, पाणीवाला खोदतो, 4G वाला खोदतो, 5G वाला खोदतो. रस्ते खराब होतात. मग त्याचं सोल्युशन काय? युटिलिटी कॉरिडॉर त्यामध्ये असला पाहिजे, डक्ट असला पाहिजे. युटिलिटी डक्ट मध्ये टाकून रस्ता तयार केला गेला पाहिजे. हे आम्ही केलं ना. आता 3 वर्षापूर्वी जेव्हा CC रोडचं टेंडर काढलं त्यावेळेला युटिलिटी कॉरिडॉर सहित मुंबई शहराचे रस्ते आणि मुंबई शहराचा पहिला रस्ता विथ युटिलिटी कॉरिडॉर हा माझ्या मतदारसंघातला आहे. आणि त्यामुळे हे विजन कुठे होतं? हे विजन नव्हतं ना. कारण विजन हे फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावरती किंवा हिशोबापुरतंच ते विजन होतं. मुंबईच्या विकासाचं कुठलं विजन नव्हतं. किंवा खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये, मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये आमुलांना अशा प्रकारचे बदल घडवून आणायचे हे विजन नव्हतं. असं आहे. तुम्ही आम्हाला सांगता ना मराठी शाळांबद्दल, तुमच्या मुलांना तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये टाकलं किंवा तुमची मुलं शाळेमध्ये इंग्लिश, फ्रेंच आणि जर्मन शिकली आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. त्यामुळे हे दुटप्पीपणा जो आहे, हा ढोंगीपणा जो आहे ना, याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला एक विजनलेस, इनट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट, करप्ट अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन